बघा तुम्ही ना एक प्रथा ऐकली असेल आणि बघितली असेल की जेव्हा आपण शेतकरी जे असतील त्यांना माहीतच आहे. जेव्हा आपण शेतामधलं धान्य हलेरमधून काढतो ना आपण त्यावेळेस आपल्या धान्यामध्ये आपण काही वस्तू ठेवतो. तिथं आपला असा समज असतो की जर आपण ती वस्तू ठेवली नाही तर आपलं धान्य अदृश्यपणाने दुसऱ्याच्या सुडीमध्ये जाईल किंवा दुसऱ्याच्या धान्यामध्ये जाईल. आणि ते का होत असते ते त्याचं कारण असं की बाबा त्या धान्यामध्ये त्या माणसाने कुसळी का मुसळी असं काहीतरी म्हणतात त्याला, ते जादूचं नाव आहे, ते ठेवलेलं असतं. मग तो पण धान्य काढतो आणि आपण पण धान्य काढतो. आपलं जसं जसं धान्य निघतं ते अदृश्यपणाने आपलं धान्य काही प्रमाणामध्ये त्याच्या धान्यामध्ये जाऊन पडतं. म्हणजे आपल्याला जितकं व्हायचं आहे त्याच्यामधला काही हिस्सा तो चोरला जातो. म्हणजे एक चोरीची पद्धत आणि ती जादूची पद्धत असं खेडेगावातल्या लोकांचं म्हणणं असतं. आणि आत्ता पण काही लोक त्या गोष्टीला फॉलो करतात आणि त्या गोष्टीपासून वाचण्यासाठी आपल्या धान्यामध्ये काही वस्तू टाकतात की जेणेकरून बाबा ती कुसळी मुसळी जे काय आहे ते आपल्या धान्याला लागू नये. आणि हा जो प्रकार आहे ना, याच प्रकारची आज आपल्या या चॅनलवर स्टोरी आलेली आहे. तर स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर ना आपला थोडासा इंट्रो. मित्रांनो, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या मनातली काहीतरी थोडीशी गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट थोडीशी म्हणजे अनकम्फर्टेबल होती. काही लोक यायचे, बोलायचे, जायचे, त्यांना आवडायचं नाही. पण जी आपली ऑडियन्स आहे ना यार, इतकी चांगली आहे ना, इतकी लॉयल आहे ना यार, मला आता असं वाटायला लागलं की भलेही आपल्या व्हिडिओवर व्ह्यू कमी येऊ, पण जी आपली ऑडियन्स आपल्याला बघते ना, आई शपथ, तशी माणसांना कोणाच चॅनलवर भेटणार नाहीत किंवा कोणाला ती ऑडियन्स भेटणार नाही. मला सुरुवातीला वाटलं की यार काय नाही, पण मागच्या व्हिडिओमध्ये जे कमेंट्स केल्या आणि जे त्यांनी प्रेम दाखवला ना, तुम्ही प्रेम दाखवला ना, रात्रभर झोप आली नाही मला. मी फक्त विचार करू लागलो की यार काही माणसं आहेत जे जीव लावतात, आपल्या कलाकृतीवर आकर्षित झालेले आहेत किंवा आपल्या जे स्टोरी टेलिंग आहे किंवा कथाकथन आहे त्यांची थोडीफार तरी रिस्पेक्ट करतायत. चांगलं वाटलं. तर चला आता आपण या स्टोरीला सुरुवात करूयात. बघा, एका गावामध्ये एक फॅमिली येते. तसं त्या फॅमिलीमधली जी मुलगी असते ती त्याच गावामधली असते आणि ती तिच्या वडिलाची इथं राहण्यासाठी येते, तिच्या नवऱ्याला घेऊन, तिच्या लेकरांना घेऊन. आणि तिचा जो वडील असतो त्याला मुलगा नसतो, ती एकुलती एक असते. त्यामुळे ती काय करते, आपल्या नवऱ्याला घर जावई म्हणून आपल्या गावामध्ये घेऊन येते. कारण की गावाकडे भरपूर शेती होती, जायदाद होती, प्रॉपर्टी होती, चांगलं हायपाय घर होतं. आता ते आल्याच्या नंतर, तिथं राहिल्याच्या नंतर काही महिन्यातच त्या मुलीचे जे वडील होते ते वारतात, मरून जातात आणि ती मुलगी त्या गावामध्ये राहते. पण ती फॅमिली ना अशी अलग होती की तिचा नवराही थोडा वेगळा वागायचा आणि तिचे 2 लेकरं होते तेही थोड्या वेगळ्या पद्धतीनं वागायचे. म्हणजे खूपच अलग आणि विचित्र पद्धतीने. आता ती जी मुलगी होती ना ती नॉर्मली तर वागायची, जे गावामध्ये लोक आहेत, बोलणं चालणं पहिले जसं बोलायची तशा प्रकारे ती बोलायची. पण थोडंफार तिचंही वागणं बदललं होतं. म्हणजे राहणं, देवाची पूजापाठ करणं, ह्या सगळ्या पद्धती चेंज झाल्या होत्या. नॉर्मली आपल्या घरामध्ये काय करतो आपण, दिशा राहते आपली, एकीकडं कोणीकडं दिशा करून ठेवायचं देवपाठ, कशी पूजा करायची, कोणत्या टायमाला पूजा करायची किंवा असं काहीतरी असतं. पण त्या मुलीचं ना सगळं काही चेंज झालं होतं. तिचं पूर्ण उलटं. आपण सूर्याला नमस्कार केला तर ती सूर्याकर पाठ करून देवाची पूजा करणार. असं इतकं भारी भारी की तिच्या घरामध्ये जर त्या गावामधला कोणी माणूस गेला तर तो फक्त विचारामध्ये पडायचा की असं नेमकं म्हणजे कसं झालं, हे काय आहे. आणि कोणी विचारायची हिंमत पण करायचं नाही, का विचारणार आहे. मला तुम्ही सांगा, तो कोणाच्या घरामध्ये जर आपल्याला एखादी विचित्र गोष्ट दिसली तर आपण त्याला ती गोष्ट विचारत नाही, ती गोष्टीकडे फक्त बघतो आणि स्वतःला सावरून घेतो की बाबा जाऊ दे, निघू इथून बाहेर पटकर, याच्यासोबत बोलणं नको, अशा प्रकारे. आणि तिच्या घरामध्ये जे देव होते ना ते पण थोडे डिफरंट होते, आपल्या देवांसारखे नव्हते. आपल्या देवपाठामध्ये कृष्ण राहतो, महादेव राहतं, पार्वती राहते, देवी देवता अनेक जितके पण आहेत, गणपती वगैरे सगळे जे आपले देव आहेत ते सगळे आपल्या देवपाठामध्ये राहतात. प्रत्येक देवाचा फोटो वगैरे राहतो. पण तिच्या देवपाठामध्ये एक गोटा होता, काळा गोटा मोठा, आणि त्या गोट्याच्या आजूबाजूला चांदीच्या मूर्त्या होत्या ज्या काही छोट्या छोट्या होत्या. आणि त्या मूर्त्या ओळखू येत नव्हत्या की नेमक्या कोण्या देवाच्या आहेत. आणि त्या देवपाट्याच्या वरी फक्त 3 फोटो होते. त्या 3 फोटोमध्ये फक्त काही मंत्र लिहिलेले होते. त्या मंत्राच्या पाठीमाग एक मूर्ती होती. त्या मूर्तीकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटत होतं की एखादा एलियन असतो ना, एलियन, त्या प्रकारचं काहीतरी आहे म्हणून. आणि मंत्रही संस्कृतमध्ये होते आणि ते खूपच अवघड असल्यासारखे होते. एका शब्दाला शब्द जोडलेले असे मरणाचे, अशा प्रकारचे मंत्र होते. आणि ते सगळं
त्या मुलीच्या घरामध्ये होतं. जी मुलगी तिथं घर जावं तिच्या नवऱ्याला घेऊन आली होती बापाच्या इथं, आणि तिच्या बापाचे जे देव होते ना ते सगळे काही तिनं बाहेर काढून फेकून दिले होते. मग काय 1 वर्ष होतं आणि दुसरं वर्ष चालू होतं. दुसऱ्या वर्षी काय झालं काय माहीत, त्यांच्या फॅमिलीमधलं ना एक व्यक्ती मरतो. त्यांची जी सगळ्यात लहान मुलगी असते ती मरते, आणि ती पण अशा पद्धतीनं मरते की आजपर्यंत त्या गावामध्ये तशा पद्धतीनं कुणीच मेलं नाही, कुणीच नाही मेलं. इतक्या, आता कसं सांगू यार मी तुम्हाला कशा पद्धतीनं मेली म्हणून. ती एकदम असं लफाडामध्ये आपल्या घराच्या बाहेर एक असं उंच झाड होतं, खूप उंच झाड. त्या झाडावर जर जायचं म्हणलं ना तरीसुद्धा जाणं होत नव्हतं. हे बघा तुम्हाला सांगू का, त्या झाडाचं नाव सिंधाचं झाड असं काहीतरी म्हणते. ज्याच्या आपण फडे बनवतो ना, फडे, त्या प्रकारचं ते झाड होतं. त्याच्यावर ताड वगैरे बनल्या जाते बघा. त्या झाडावर लगे टोकावर जाऊन त्या छोट्या मुलीनं फाशी घेतली. आता कमालची गोष्ट अशी आहे की तिची छोटी मुलगी आहे ना ती फक्त 6 वर्षाची मुलगी होती. किती वर्षाची? फक्त 6 वर्षाची. आणि ते जे झाड होतं ना ते झाड एवढं छोटं होतं, मोठा माणूस जर त्या झाडावर गेला तर तितकं करणं नॉर्मली शक्य नाही आहे. एक तर तो खाली पडेल, छोट्या मुलाला वरून घेऊन जाऊन कसा जाईल, शक्य नाही. ही मुलगी वर गेली, स्वतःला फाशी दिली आणि वरून खाली उडी मारली आणि ती वर लटकू लागली. पहिले तर 1-2 घंटे सगळ्या लोकांनी आजूबाजूला त्या मुलीला बघितलं, पण कुणीच त्या मुलीला शोधू शकलं नाही. आणि एकाची नजर वर गेली त्या घराच्या समोर असलेल्या त्या झाडाकडं, तर वरती मुलगी लटकलेली. आता ही गोष्ट पोलीस स्टेशनमध्ये समजली. पोलीस आली, पोलिसांनी पडताळणी वगैरे सगळं काय केलं, जे काय करायचं ते काय. आता तिचे जे दोरी होती गळ्यामध्ये त्याच्यावर फिंगरप्रिंट त्याच मुलीचे होते. झाडावर चढताना जे होते ते पण त्याच मुलीचे होते. म्हणजे तिथं एकही फिंगरप्रिंट दुसरा नव्हता, फक्त तीच मुलगी. आता किती कमालची गोष्ट आहे ना, ती मुलगी कसं काय शक्य आहे, खरंच विचार करायची गोष्ट आहे, कसं काय शक्य आहे. पण तसं झालं. त्या 6 वर्षाच्या मुलीने स्वतःला गळफास देऊन संपवून टाकलं. आणि ते पण असं साधंसुद्धा खाली नाही, कितीतरी उंच झाडावर. तुम्ही बघितलं असेल नारळासारखी उंच उंच झाडं असतात त्याची, त्या झाडावर जाऊन. सगळे गावातले लोक शॉक. काही लोकांमध्ये अशी चर्चा उठू लागली की यायचं असंच आहे, यांच्या घरामध्ये विचित्र देव आहेत, असं आहे तसं आहे, त्यांच्यामुळं झालं असेल. तशा प्रकारे पुन्हा ही घटना झालीच का झालीच की 15 दिवसाच्या नंतर गावामध्ये एक मारुतीचं मंदिर होतं. आणि मंदिरामध्ये जो आपला मारुती असतो ना, हनुमानजी आपले मारुती राया, त्यांच्या पायथ्या पसरला वाटीभर शेंदूर गायब होता. म्हणजे तोपर्यंत तो शेंदूर काढण्यात आला होता जोपर्यंत तो जो गोटा आहे ना तो उघडा पडत नाही पायापासला, म्हणजे बुडाचा. सगळ्या गावामध्ये हाहाकार. शेंदूर काढला, शेंदूर काढला, शेंदूर काढला, शेंदूर काढला. कुणाला काहीच समजना नेमकं व्हायलंय काय नाही काय नाही म्हणून. आणि त्या सगळ्या गावामध्ये इथपर्यंत की ती जी फॅमिली आहे ना ती सगळ्यात श्रीमंत, त्यांच्या घरामध्ये फुल भरलेला माल. आणि त्यांचा जो माल आहे ना तो कणग्यामध्ये राहायचा. कणगे तुम्हाला माहीत असतील, असे उंच उंच असतात, त्याच्यामध्ये माल टाकायची माणसं, जुने माणसं. त्यावेळेस कणगा असायचा, कणग्यामध्ये माल टाकला की त्या मालाला किडासुद्धा लागायचा नाही ना कोणती मुंगी लागायची नाही, व्यवस्थिशीर माल राहायचा. तर तसे कणगे यांच्या घरामध्ये फुल भरलेले अडमाप. आणि जेव्हा जेव्हा हे सुगी काढायचे ना त्यावेळेस हे हातामध्ये एक वस्तू घेऊन यायचे आणि त्यांच्या मालामध्ये टाकून द्यायचे. आणि आजूबाजूच्यांना थोडं कळायचं की हा कुसळी मुसळी आहे म्हणून, पण हे लपून आणायचे आणि त्या मालापाशी तिथं ठेवून द्यायचे. आणि त्यांना सांगायचे की बाबा कुसळी लागू नये आमच्याला, ते मुसळी काय म्हणतात त्याला, ते लागू नये आमच्या धान्याला, त्याच्यामुळं आम्ही हे काहीतरी ठेवतोय. पण लोकांना समजायचं लोक कशाला काय म्हणतील. आणि खरंच त्या गावामध्ये जेवढे माणसं होते तेवढ्या माणसाचं जितकं धान्य व्हायचं त्या धान्यापैकी थोडंफार काहीतरी कमी व्हायला लागलं. म्हणजे सुरुवातीला कमी होत होतं. पण ही मुलगी मेली, त्याच्यानंतर देवाचा शेंदूर निघाला. 15 दिवस परत जातात आणि परत त्या फॅमिलीमधला एक मुलगा मरतो, जो की एकुलता एक राहिला होता तो. आणि तोही याच प्रकारे मरतो अलग पद्धतीने. तो म्हणजे असा की त्याचे जे हे हात आहे ना, हे आपला हात, डावा हात, इथून इथपर्यंत पूर्ण खिळे ठोकलेले असतात. पूर्ण खिळे छतावर असा झोपलेला असतो आणि हातानं त्याचे खिळे ठोकलेले असतात. आणि त्या खिळे ठोकलेल्या जागेवर तो तडपून तडपून मरतो तिथं. किती भयानक गोष्ट आहे. आता सगळ्यांना वाटलं की याच्याच मायबापानं किंवा याच्याच कोणतरी याला मारलंय आणि छतावर तसं टाकून दिलंय. पोलीस येतात, तपासणी करतात, फिंगरप्रिंट वगैरे चेक करतात. तिची हातोडी आहे, त्या हातोडीवर पण याच मुलाचं फिंगरप्रिंट, त्याच मुलाचे पावलं त्याच्या अवतीभोवती, त्याच्या शरीराला दुसरं कुणाचाही हात नाही, काहीच नाही.
असं वाटतं की त्या मुलाने स्वतःला कार्यक्रम करून घेतलेला आहे. पोस्टमॉर्टम वगैरे सगळं काय झालं त्याच्यामध्ये असं कळालं की बाबा त्याने ती सुसाईड वगैरे केलेली आहे. आता सगळे शॉक, सगळ्यांना वाटायला लागलं की काय हा प्रकार आहे, असं व्हायलंय कसं. कुणाला काहीच समजना. पुन्हा 15 दिवस जातात. त्या घरामधली जी बाई असते ना, लेडीज, ती मुलगी, ती अचानक पेटते. स्वतःचं शरीर असं पेटतं, ठण 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 ठण, आणि घरामधून ती बाहेर येते. आरडत ओरडत त्या गल्लीनं पळत सुटते समोर. सगळे लोक बघतात, विझवण्याचा कोणी प्रयत्न करत नाहीत. कसा करणार, ती जर एखाद्याला चिटकली तर त्याचं काय खरं नाही ना. मग ती पळते पळते मरते. मेल्याच्या नंतर सगळा परिवार साप. त्या परिवारामधला जो माणूस आहे त्या माणसाला सगळे गावकरी शोधतात, पण तो कुठंच सापडत नाही. त्यांच्या घराला नातेवाईक येतात आणि कुलूप लावून निघून जातात. सगळ्यांना असं वाटतं की तो जो माणूस आहे त्यांना या सगळ्यांना मारलंय आणि तो पळून गेलाय. पोलिसांनाही तसंच वाटतं, कारण की सगळेजण मेले. याच्या फॅमिलीमधले 3 जण मेले, पण तो माणूस नाही सापडा. तो माणूस गायब झालाय, कुठे गेला काय पताच नाही. सगळ्यांना त्या माणसावर डाऊट होता. आणि खरंच ना, खरी गोष्ट आहे, नॉर्मलची गोष्ट आहे. जर तुमच्या परिवारामधले सगळे माणसं मरतील आणि एखादा त्या परिवारामधला माणूस गायब होऊन जाईल तर काय शंका येणार. शंका तर सरळ तशी येणारच ना की यानं सगळं केलंय म्हणून. तशा प्रकारे त्या माणसावर शंका यायला लागली सगळ्या गावकऱ्यांची. इकडे तिकडं पोलिसांनी तपासण्या सुरू केल्या, त्याला पाहणी चालू केली, पण तो कुठंच सापडला नाही. 1 महिना कंप्लीट, 1 महिना त्या माणसाला शोधण्याचा कार्यक्रम जोराशोरात चालू होता. सगळं काही थंड झालं, पण 1 महिन्याच्या नंतर ते जे घर होतं त्या घराच्या अवतीभोवती एक दुर्गंध यायला लागला, घाणेरडा वास. आणि तो वास असा होता काहीतरी सडल्याचा, पण एखादं जनावर सडल्याचा नाही, माणूस सडल्याचा. एकदम विचित्र वास. लोकांना थोडासा हा वास नवीन वाटला आणि अलग वाटला. त्यामुळे लोकांनी पोलिसांना इन्फॉर्मेशन दिली की बाबा असं असं आहे, येता का तुम्ही. पोलीस आली, ते कुलूप तोडलं, घरामध्ये शिरले की सगळीकडं असा भपका वासाचा पूर्ण. आता वास कुठून यायलाय, कुठून यायलाय, जास्त वास कुठून यायलाय. तर त्यांच्या घरामध्ये ना असे धान्यानं भरलेले पूर्ण कणगे होते. त्या कणग्यामध्ये एका कणग्यामधून खूप जास्त वास येऊ लागला. तो कणगा बाहेर काढला, त्या कणग्यामधलं धान्य असं खाली उडलं, म्हणजे कणगा असा लोटला खाली, तर त्यात धान्य अर्धं बाहेर पडलं आणि त्याच्या मधातून तो माणूस बाहेर आला, ज्याच्या हातामध्ये ते काळा गोटा वगैरे असल्यासारखा काहीतरी प्रकार होता. आणि तो असा एकदम असा स्टॅच्यू झाला होता, एकदम स्टॅच्यू. असं की त्याला असं फ्रीजमध्ये टाकल्याच्या नंतर बर्फाने कसं एखादी वस्तू अशी स्टॉप होती, स्टॅच्यू होती, तशा प्रकारे तो पूर्णपणे स्टॅच्यू झाला. सगळ्यांना काही समजेना काय झालं, काय नाही काय नाही म्हणून. मग तिथे एक असा महाराज आला, हिंडस्ती फिरस्ती. तो माहीत नाही, तो याच्या अगोदर कधी तिथं यायचा नाही, कधीच नाही. तो तिथं आला. तिथं आल्याच्या नंतर त्यानं बघितल्याच्या नंतर तो पटकन तिथून बाहेर निघाला. त्याला एक जणानं विचारलं की असं कसं काय, म्हणजे काय माहीत आहे का, कसं झालं असेल असं, आमच्या गावात असं झालंय, एका सोयीनं माणसं मेलेत, वारलेत. तो महाराज म्हणला की तसं काय नाही आहे, हे जे सगळं आहे ना हे त्या वस्तूमुळं झालं आहे. बघा काय असतं ना, कधी कधी माणसाला जी जादू, तंत्रविद्या ती फार आवडते, पण माणसं काय करतात कधी कधी त्या विद्येला, त्या तंत्रविद्येला, जादूला, त्या मंत्रांना उलटपुलट वाचण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यामधून असं घडतं. आता यांच्यापाशी जे होतं ना ते फार विचित्र होतं. स्वतःचं धान्य, श्रीमंती असं तसं करण्यासाठी ते स्वतः हे करायचे, पण त्यांच्यापाशी जे मंत्र होते ते विचित्र प्रकारचे होते आणि ते त्यांनी उलटे वाचल्यामुळे त्यांच्यासोबत असं सगळं झालेलं आहे. असं ऐकल्याच्या नंतर पहिले तर त्या माणसाला अजिबात विश्वास पटला नाही की असं कसं शक्य आहे, असं कसं होऊ शकतंय. पण त्याने नंतर विचार केला की असं होऊ पण शकते ना, कारण की या परिवारामधले जे लोक वारलेत ते विचित्र पद्धतीनं वारलेत. आता याची फॅमिली 3 जण तशा पद्धतीनं वारले, एक झाडाला, एक छतावर आणि एक जळून, आणि हा कणग्यामध्ये सापडलाय. या गावामध्ये यांचा दुश्मन तर कोणी आलेला नाहीये. मग इथं ही जे कथा आणि इथं हे जे कारण आहे सगळीकडं पसरलं आणि होता 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 चिरून गेलं.
आणि आता आपण पण आपली स्टोरी इथं जिरवूयात आणि इथं संपवूयात. स्टोरी चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर ते सबस्क्राईबचं बटन दबत नसेल तर त्याच्यावरती कुसळी मुसळी काय असते ती फेकाळून मारा. या स्टोरीपासून ना आपल्याला एक गोष्ट नक्की शिकायला भेटते की कमाईनं खाल्लेलं, मेहनत करून खाल्लेलं कधीही ऐकत नाही. भलेही अर्धी चपाती का असं ना, सुख असते त्याच्यामध्ये. पण आपण जर बेईमानी करून जर समोर गेलो ना, कुणाचं हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला ना, फार अवघड आहे, काही खरं नाही नंतर. त्यामुळं काळजी घ्या आणि बेईमानीच्या रस्त्यावर चालू नका.